राधे राधे. बरेच अधनं आता मला खूप वेळ जातो आहे. मध्ये मध्ये मला पटकन व्हिडिओ काढता येत नाही आहे. कारण मी आता सध्या ना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पण जोरात करते आहे आणि बऱ्याच लोकांच्या इन्क्वायऱ्या येतात, त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात माझा खूप वेळ. कारण आधी अभ्यास करायला लागतो. मी तर काय नवीन आहे, मला आता सगळा अभ्यासाशिवाय येत नाही पटकन असं. आणि वय पण झालं आहे आणि नवीन पण आहे, दोन्ही गोष्टी असल्यामुळे थोडा वेळ लागतो. पण जेव्हा ते लोकं म्हणतात की ताई तुम्ही बरोबर कसं सांगितलं तेवढं, असं जर का झालं म्हणजे फ्युचरचं नाही ते कोणी सांगू शकत, बरोबर आहे की नाही. पण जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काही माहिती नसतं, तेव्हा त्या व्यक्तीला जेव्हा आपण सांगतो की असं झालं होतं का, तुमच्या आयुष्यात असं झालं होतं का, तर त्या खूप आनंदी आणि त्यांना आश्चर्य होतं, अरे यांना कसं कळलं. तर हळूहळू थोडासा अभ्यास करून करते प्रगती. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता एक म्हणजे खूप छान गोष्ट आहे ही. म्हणजे तुमच्या पत्रिका प्रत्येकजणांना आजकाल स्वतःची पत्रिका माहिती असते, त्या बघतात किंवा त्यात काही असेल तर नक्की सांगतात हं. तर मी ना काही काही असे गोष्टी लिहिते की सूत्र आहे ती ज्याच्यामुळे तुम्ही चेक करायचं तुमच्या पत्रिकेत असं आहे का, आणि असेल तर मग बरोबर आहे का. म्हणजे मी जे सांगते म्हणजे जसं मी सांगीन आत्ता की तुमचा गुरु चौथ्या घरात आहे, जर असेल किंवा चंद्र 8व्या घरात असेल, तुमच्या पत्रिकेत गुरु 4थ्या घरात असेल आणि चंद्र जर का 8व्या घरात असेल, तर ती जी व्यक्ती असते ना, ती शिकते एक आणि काम दुसऱ्या विषयावर करते. तर तुम्ही पण चेक करा असं आहे का, की तुमचं गुरु 4थ्या घरात आहे आणि चंद्र 8व्या घरात आहे आणि तुमचा विषय म्हणजे अभ्यासाला वेगळा घेतला आहे आणि तुम्ही काम वेगळं करता. कळलं की नाही. ज्यांचं चंद्र 7व्या घरात असतो ना, त्यांच्या घरातलं म्हणजे अख्ख्या परिवारातलं कोणीतरी मेडिकलमध्ये असतं, म्हणजे नर्स असेल, डॉक्टर असेल किंवा मेडिकलचं शॉप असेल, काहीतरी मेडिकलशी रिलेटेड संशोधन असेल, तर असं घरातलं कोणीतरी असतं. कळलं की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या 8व्या घरात चंद्र असतो की नाही, त्यांच्या घरात लिकेज किंवा सीपेज असतं किंवा नळ थोडा थोडा गळत असतो. जर का असं असेल तर पटकन ते रिपेअर करा, की नळ गळणं किंवा पाणी जाणं म्हणजे तुमचं धन जाण्यासारखं आहे असं मानतात. त्यामुळे ते आणि आपल्याला आवडत पण नाही. नळ गळत असेल, टप 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 किंवा सीपेज वगैरे होत असेल तर आपण ते प्रयत्न करतो की चांगलं आहे. शनी ज्यांचा 6व्या घरात असेल ना, त्यांचं घर कॉर्नरचं घर असतं. तुमचा जर शनी 6व्या घरात असेल तर बघा बरं, कॉर्नरचं आहे का तुमचं घर. असेल तर मला नक्की सांगा. दुसरं एक जरा विचित्र आहे, पण बघा तुम्हाला आहे का, की ज्यांचा शुक्र 8व्या घरात असतो ना, त्यांच्या घरात कोणीतरी कोणाची तरी दोन लग्न झालेली असतात. ज्यांचा शुक्र 8व्या घरात असतो, त्यांची 2 लग्न झालेली असतात. एखादी व्यक्ती असतेच ती, कळलं की नाही. ज्यांचं राहू किंवा शनी पहिल्या घरात असतो ना, लग्नघर म्हणतात. पहिलं घर असतं आपल्या पत्रिकेतलं पहिलं घर, फर्स्ट हाऊस. त्याच्यात जर का शनी किंवा राहू असेल ना, तर त्यांनी ना खूप आनंद असा साजरा करू नये. ह्याचं कारण सांगते, की ते का आनंद साजरा केल्यानंतर त्याच्यानंतर मागे ना लगेच त्यांना काहीतरी गोष्टी अशा घडतात ज्या वाईट घडतात आणि पैशाचे प्रॉब्लेम येतात. तर तुमचं असं होतं का ज्यांच्या घरात शनी आणि राहू आहे फर्स्ट हाऊसमध्ये, नक्की चेक करा. कळलं की नाही. गुरु ज्यांचा 9व्या हाऊसमध्ये असतो ना, 9व्या घरात ज्यांचा गुरु असतो ना, त्यांच्या घराजवळ या तर शाळा असते, या तर देवीचं मंदिर असतं. आहे का. जर का तुमच्या 9व्या घरात गुरु असेल, तर तुमच्या घराच्या बाजूला मंदिर आहे का किंवा शाळा आहे का, नक्की चेक करा. कळलं की नाही. ज्यांचं सूर्य किंवा मंगळ 6व्या घरात असतो, त्यांनी शक्यतो लोन घेऊ नये. म्हणजे लोन जर घेतला तर सतत लोनच घ्यायला लागतं. ते
परतफेड होत नाही, सतत लोनच घेत राहतात ते लोक. म्हणून त्यांचा सूर्य किंवा मंगळ 6व्या घरात असतो. त्यांनी शक्यतो लोन बिन घेण्याच्या भानगडीत पडू नये. ज्यांचा राहू पहिल्या घरात असतो ना, ऐका बघा बरं. त्यांचे वडील खूप जिद्दी, खूप हट्टी, खूप मी करेल ते पूर्व दिशा असे असतात. आहेत का तुमच्यापैकी कोणाचे असतील तर मला नक्की मेसेज लिहून कळवा. कळलं की नाही? हम्म. ज्याचा केतू 3ऱ्या घरात असतो ना, त्याची ना कुठलीही गोष्ट पहिल्या वेळेला होत नाही. काही इंटरव्ह्यू द्यायला जा किंवा काही कामाला जा किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, पहिल्या फटक्यात काम होतच नाही त्यांचं. त्यांना 1, 2, 3 फेऱ्या मारल्यावरच त्यांची कामं होतात. असं आहे का बघा. तर हे मजेशीर आहे ते बघा हां. ज्यांचा चंद्र सेकंड हाऊसमध्ये 2ऱ्या घरात असतो ना, त्या हां, ज्यांचा चंद्र 2ऱ्या घरात असतो ना, ते ग्राउंड फ्लोअर, त्यांचा जन्म ग्राउंड फ्लोअरला होत नाही. पहिल्या, 2ऱ्या, 3ऱ्या कुठल्याही मजल्यावर होतो, पण ग्राउंड फ्लोअर नाही. आहे का तुमचं असं बघा. ज्यांचं हे फार महत्त्वाचं आहे, जरा विचारा म्हणजे जे ऐकतायत त्यांचं आहे का असं बघा. ज्यांचा चंद्र 4थ्या घरात असतो, त्यांच्या आईची सर्जरी झालेली असते. म्हणजे माहिती, हे जे सगळं मी बोलते ते बरेच पत्रिका चेक करून त्याच्यातनं हे कन्क्लुजन काढलेलं असतं. त्यामुळे ते फारसं चुकत नाही. तर ज्यांचा चंद्र 4थ्या घरात असतो, त्यांच्या आईची सर्जरी झालेली असते आणि काय काय वेळा त्या आईला डायबेटीस पण असतो. कळलं का? आहे का बघा तुमच्या पत्रिकेमध्ये. कळलं का? मी शक्यतो चांगल्या गोष्टीच सांगते, फारशा वाईट गोष्टी सांगत नाही. कळलं काय? मग नंतर बघूया पुढे कधीतरी. आता ह्या गोष्टी आहेत तुमचा काही प्रॉब्लेम असेल, काही रेमेडीज तुम्हाला हव्या असतील तर नक्की मला मेसेज करा. मी त्या द्यायचा प्रयत्न करीन. कळलं? आणि ज्यांचंच एक आणि एक मजेशीर आहे ते म्हणजे बऱ्याच जणांचं ते खरं असतं. ते म्हणतात, "हो, हो, बरोबर आहे, हे बरोबर आहे." ज्यांचा बुध सेकंड हाऊसमध्ये असतो, 2ऱ्या घरात त्यांच्या घरातनं बंद अशा घड्याळं खूप असतात. खूप बंद घड्याळ पडलेली असतात, तर ते असं ठेवू नका, चांगलं नसतं असं म्हणतात. या तर त्यांचं चालू करा, या तर देऊन टाका कोणाला तरी. तर ज्यांचा बुध सेकंड हाऊसमध्ये असतो त्यांच्याकडे भरपूर बंद घड्याळं पडलेली असतात आणि खूप आर्ग्युमेंट करणारे असतात ते लोकं. जातक म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत आहे, तो पत्रिका ओनर, तो जो असतो ना, त्यांच्या घरात भरपूर घड्याळं बंद पडलेली असतात. आणि दुसरं म्हणजे तो आर्ग्युमेंट खूप करतो. म्हणजे एखादी गोष्ट त्याला पटकन पटत नाही, त्याच्यावर वाद घालतो. असं बरंच काही काय आहे, मी ते हळूहळू सांगीन. आणि त्याच्यावर समजा तुम्हाला ह्यातलं काही हे केलं आणि तुम्हाला काही उपाय हवा असेल तर नक्की विचारा, तर मी तो पण सांगेन. राधे राधे.